किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरे शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण, फिजिकल अवेअरनेस आहे. त्या बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. लक्ष श्वासाकडे, इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 30 ते 35 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झेलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. कपालभातीला सुरुवात. कृती थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आजची आपली साधना वचन संस्था आणि उत्सर्जन संस्था म्हणजे आपली आपल्याला जो घाम येतो किंवा आपल्या जे शरीरातले जे नको असलेले पदार्थ आपण बाहेर टाकतो त्यावर आधारित आहे. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. सुरुवातीला विश्रांती करणार आहोत. चक्की चालू. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. हातांची बोटं गुंफून घ्यायचे. तळवे स्क्रीनकडे. आणि आता सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे सरळ. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरू. 1
2 3 4 5. मध्यभागी घेऊन थांबायचंय. दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताची घट्ट मूठ वळून घ्यायचे. दोन्ही हात खांद्यातून आणि कोपरातून सरळ असतात. आणि आता सुरुवात करूया डावीकडून उजवीकडे घोट्याला. डाव्या बाजूला वळायचंय आणि सुरुवात 1 2 3 4 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात खाली, पायांमधलं अंतर कमी करायचं. थोडा वेळ विश्रांती. करणार आहे बटरफ्लाय. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. हाताची पकड पावलांच्या खाली असेल. दोन्ही गुडघे जमिनीकडे. इथे थोडा वेळ थांबूया. डोळे अलगद मिटून घ्यायचे. बंद डोळ्यांनी जिथे कुठे ताण आणि प्रेशर आलाय त्याचा अनुभव घेऊया. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि आता श्वास घेत दोन्ही गुडघे वर घ्यायचे. श्वास सोडत खाली. पाठीची कमीत कमी हालचाल. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 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 आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल सुरुवात करूया. गुडघे जमिनीला आपटण्याचा प्रयत्न. कृती थांबवायची. करूया कुर्मासन. आहेत फक्त पावलं थोडीशी पुढे घ्यायची आहेत. आणि उजव्या पोटरीच्या खालून उजवा हात आपल्याला काढायचा आहे. आणि डाव्या पोटरीच्या खालून डावा. कपाळ आपलं पावलाच्या दिशेने सैलसर सोडून द्या. दोन्ही हात पसरलेले आहेत. आणि इथे खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. डोळे अलगद मिटून घ्यायचे. आणि आपल्या संपूर्ण शरीराच्या इथे म्हणजेच आपल्या पायापासून ते नखापर्यंतच्या भागामध्ये आलेला ताण आणि दाब याकडे लक्ष. जोड श्वासाची. आपण श्वास घेतोय, सोडतोय. यथाशक्ती इथे थांबायचं आहे. 1 2 3 4 5. उलट चाल करताना सावकाश आपलं कपाळ वर येईल आणि हळूहळू कमरेतनं सरळ व्हायचंय. हाताची पकड काढून घ्यायची. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत आणि विश्रांती. पचन आणि उत्सर्जन संस्था. आज आपली डायजेशन सिस्टम वरती आपली आजची सगळी साधना आहे. आपलं पोट व्यवस्थित असेल, जर ते व्यवस्थित आपलं अन्न पचलं की त्याचं उत्सर्जन सुद्धा त्याच प्रकारे चांगलं होतं. आणि त्याच्याशी आधारित ही आजची साधना. विश्रांती. आणि करणार आहोत आपण अर्धमस्तिष्कासन. त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय आहे तो फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे घेऊन यायचंय. डावा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करूया. त्याची टाच उजव्या सीटच्या खाली. उजवा पाय व्यवस्थित सरळ करून ठेवायचा. उजवा हात सीटच्या जवळ असेल. डाव्या हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि डाव्या हाताने उजवा पायाचा अँकल घोटा पकडायचा प्रयत्न करा. जर आपल्याला हात आपल्या अँकल पर्यंत जात नसेल तर समोरून तुम्ही विळखा घाला. उजव्या पायाला डाव्या हाताने समोरून विळखा घाला. उजवा हात जो मागे आहे तो समोर घ्या. दोन्ही हात जोडून घ्या आणि मग उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघा. ज्यांचा डावा हात अँकल पर्यंत जात नाही त्यांच्यासाठी ही कृती. ज्यांचा डावा हात अँकल पर्यंत जातोय त्यांनी आता उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघायची आणि उजवा हात मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा. आणि ते थोडा वेळ थांबा. आपल्या पाठीच्या कडाला
ओटीपोटाच्या इथे आलेला पीळ, त्याकडे लक्ष, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. रिलॅक्स. 1 2 3 4 5. उलट डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. हाताची पकड सोडून द्यायची. उजवा हात सुरुवातीला उजव्या सीटच्या जवळ येऊ दे. हाताची पकड सोडून द्या. डावा पाय प्रथम जो खाली आहे तो सरळ करा. मग उजवा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्राम. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास पूर्णपणे सोडा. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे असेल. उजवा पाय फोल्ड करून त्याची टाच डाव्या सीटच्या खाली. डावा हात सीट पासून सीटच्या इथे असेल. आता उजव्या हाताने डाव्या पायाचा अँकल पकडायचा. आता ज्यांना अँकल पकडणं शक्य नाहीये त्यांनी समोरून उजव्या हाताने डाव्या पायाला विळखा घालायचा. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल एवढं आपल्याला मागे बघायचंय. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने डाव्या पायाचा अँकल पकडा आणि डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघायची. डावा हात मागून उजव्या पायाच्या मांडीवर. यथाशक्ती थांबायचंय. डोळे बंद. आता विरुद्ध बाजूने आलेला ओटीपोटावरती पीळ, ताण, दाब याचा अनुभव आपण घेत आहोत. जोड श्वासाची आहेच. 1 2 3 4 5. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी. हाताचा विळखा सोडून द्यायचा. उजवा पाय प्रथम सरळ करायचा जो खाली आहे आणि मग डावा पाय. विश्रांती. आहे तो श्वास सोडून देऊन एक सहज श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास पूर्णपणे सोडायचा. विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करूया आणि मग डावा पाय. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया. गुडघे समोरून जुळलेले आहेत का? सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे का? पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. खांदे कोपरं रिलॅक्स. डोळे अलगद मिटलेले. वज्रासन पचन संस्थेसाठी अतिशय उपयुक्त असं हे आसन आहे. लाभदायक आसन आहे. जेवणानंतर केलं जाणार हे एकमेव आसन ज्याच्याने आपली डायजेशन सिस्टीम जी आहे ही अधिक प्रमाणात सुधारते. आपलं खाल्लेलं अन्न चांगल्या प्रकारे त्याचं पचन होतं. त्यामुळे पित्त किंवा बद्धकोष्ठ, कॉन्स्टिपेशन सारखे जे त्रास आहेत हे कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर आपला वेट लॉस ही चांगला होतो. जी पोटावरती अतिरिक्त चरबी आहे ती सुद्धा कमी व्हायला मदत होते. डोळे अलगद मिटलेले. इनर अवेअरनेस. लक्ष श्वासाकडे. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तो श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. करणार आहोत उष्ट्रासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही गुडघे जुळलेले ठेवा.
ज्याला बॅलन्स जातोय तोल जातोय असं वाटत असेल तरी थोडस गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. बाकी दोन्ही गुडघे जुळलेले आहेत, पावलं जमिनीकडे फ्लॅट आहेत. आता ज्यांना शक्य नसेल त्यांनी पावलांचं माउंटन करायला हरकत नाहीये. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे हे उष्ट्रासन तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे करा. व्हिडिओ बंद आहे त्यामुळे यथाशक्ती प्रयत्न असेल पावलं जमिनीकडे फ्लॅट असतील किंवा पावलांचं माउंटन. हातांची पाचही बोटं जुळलेली आहेत आणि ती आपल्या शरीराच्या जवळ आहेत, दोन्ही हात खाली आहेत. आता हेच हात आपल्याला आपल्या कमरेवर ठेवायचे. हातांची बोटं जमिनीकडे पॉइंटेड असतील. हाताची कोपरे जी आहे ती आता जमिनीला समांतर आलेली आहे. छातीचा आडव्या कक्षात प्रसरण होतोय, खांदे मागून एकमेकांच्या जवळ आहे. ज्याला गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करावा. कंबरदुखी, मानदुखी याचा ज्याला त्रास असेल त्यांनी सुद्धा उष्ट्रासन करणं टाळायचं आहे. त्यांनी फक्त एवढ्या स्थितीपर्यंतच थांबा, बाकी पुढची कृती करू नका. आता आपलं कमरेचा भाग हळूहळू थोडा पुढे ढकलायचा आहे. आपलं पोट पुढे येईल आणि आता उजव्या हाताने उजवी टाच पकडायची, डाव्या हाताने डावी टाच. मान मागे सैलसर सोडून द्या. गळ्यापासून पोटापर्यंतचा आलेला ताण त्याकडे लक्ष. आपली पचन आणि उत्सर्जन संस्था अधिक कार्यक्षम होतीये ही मनामध्ये भावना. एक हलकस स्मित असेल चेहऱ्यावर. डोळे बंद, श्वास चालू. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. यथाशक्ती थांबूया. 1 2 3 4 5. उलट चाल करताना सुरुवातीला उजवा हात कमरेवर येईल, मग डावा हात, दोन्ही हात खाली आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे अलगद मिटून घेऊया आणि संपूर्ण उष्ट्रासनाचा जो काही परिणाम झालेला होता आपल्या शरीराच्या भागावर त्याचा अनुभव. गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना इथे ताण होता, पाठीच्या कण्याला प्रेशर आलेला होता, त्या सगळ्याचा अनुभव. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. उष्ट्रासनाला कॉम्प्लिमेंटरी आसन योग मुद्रा करूया. एका हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडायचा आहे आणि ती पकड जिथे आपलं माकड हाड आहे तिथे ठेवायची आहे. ज्या हाताचा आपण मनगट पकडलाय त्या हाताची घट्ट मूठ वळून घ्यायची अंगठा आतमध्ये आणि त्याच्यावर 4 बोट. पुन्हा नजर समोर असेल आणि आता आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तो श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया यथाशक्ती. आधी आपल्या पोटाचा भाग आपल्या मांडीवर येईल, मग आपल्या छातीचा भाग पुढे येईल, मग आपला गळा, हनुवटी, नाक आणि कपाळ जमिनीवर सैलसर सोडून द्या किंवा कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये हाताची पकड ढिली करायची आहे. आपली कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये अंतर आहे त्यांनी हाताची पकड सोडून देऊन हाताच्या घट्ट मुठी वळवायच्या आणि त्या आपल्या समोर ठेवायच्या आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा. डोळे अलगद मिटून घ्यायचे, खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. आणि आता बघा आपल्या पोटावरती दाब आलेला आहे, पाठीच्या कण्यावरती ताण आहे आणि जोड आपल्या श्वासाची. पण श्वास घेतोय, सोडतोय. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतल्याय त्यांनी पुन्हा एकदा एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा आणि ती पकड आपल्या पाठीच्या कण्याच्या इथे घेऊन या. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट असं करत करत श्वास घेत घेत वर.
श्वास घेत घेत वर, श्वास सोडून द्या, हाताची पकड सोडून द्या, दोन्ही हात मांड्यांवर, डोळे अलगद मिटून घ्यायचे. रक्तप्रवाह हा हृदयापासून आपल्या मेंदूपर्यंत होत होता, त्याकडे लक्ष. पोटावरती जो प्रेशर होता तो आता कमी होत चाललेला आहे. आपलं शरीर आता पुन्हा पूर्वस्थितीला येत आहे. त्या सगळ्याचा आपण आता अनुभव घेता. जोड श्वासाची. डोळे उघडायचे आणि एकेका पायाने वज्रासन जे आहे ते सोडून द्यायचे. एक एक पाय सरळ करायचे, उजवा पाय आणि डावा पाय आणि मग उजवा पाय. विश्रांती. बैठक स्थितीमध्ये, दंड स्थितीमध्ये बसायचं, सावकाश उठायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करूया वायू निष्कोनासन आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात आपले खाली असतील आणि आता थोडस पुढे झुकायचंय. उजव्या हाताची 4 बोट उजव्या पावलाखाली जातील आणि अंगठा आपल्या पावलाच्या वर असेल. डाव्या हाताची 4 बोट डाव्या पावलाखाली जातील आणि अंगठा पावलाच्या वर असेल. खांदे रिलॅक्स, दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. नजर आपली जमिनीच्या दिशेने आहे. खांदे, पोटाचे स्नायू आणि पाठीचे स्नायू रिलॅक्स. आणि आता श्वास घेत आपल्याला खाली बसायचं आहे. नजर आपली सिलिंगकडे जाईल. श्वास घेत खाली बसायचं, नजर सिलिंगकडे. श्वास सोडत वर, नजर जमिनीकडे. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. 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 आता श्वास घेत खाली बसायचं आहे. दोन्ही हातांची कोपरं आपल्या गुडघ्याच्या जवळ घ्यायचे. हाताची जी पकड आहे पावलाच्या खाली ती सोडून द्या. दोन्ही हात जोडून घ्या. आपण करतोय मलासन. उत्सर्जन प्रक्रियेसाठी अतिशय उपयुक्त हे आसन आहे. दोन्ही हात जोडलेले जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील. हातांची कोपरं आपल्या गुडघ्याच्या इथे असेल आणि हलकासा आपल्या गुडघ्याला एक ताण द्यायचा आहे. पावलं थोडीशी आपली विरुद्ध बाजूला, म्हणजेच उजवं पाऊल उजव्या दिशेने आणि डावं पाऊल डाव्या दिशेने. पाठीचा कणा सरळ, नजर समोर, मान मध्यभागी. आणि आता ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा जमिनीपासून वर उचलायचे आहेत. बॅलन्सिंग आसन आहे. पूर्णपणे आपल्या पेल्विस रिजनला ताण येतोय. नजर समोर, एका बिंदूकडे स्थिर करायचे म्हणजे आपल्याला बॅलन्स व्यवस्थित साधता येतो. आणि आता इथे थोडा वेळ थांबूया यथाशक्ती. 1 2 3 4 5. सावकाश टाचा जमिनीवर. श्वास घेत घेत सरळ व्हायचंय. दोन्ही हात खाली. विश्रांती. करूया हस्तपादासन. दोन्ही पाय जोडलेले. ज्यांना वर्टिगोचा त्रास आहे किंवा त्याचबरोबर ज्यांना कमरेची दुखणी आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी पुढे झुकणारी आसनं टाळायची आहेत. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन थोडा वेळ विश्रांती घेऊया. आहे तो श्वास सोडायचा आहे. एक सहा श्वास भरून घ्यायचा, तोही श्वास सोडायचा. आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. हात शरीराच्या जवळ आहे. मान मध्यभागी, पाठीचा कणा सरळ. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा. एक हलकासा बॅकवर्ड बेंड. आपला चेहरा सिलिंगला समांतर आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे. आधी पोट, मग छातीचा भाग,
गळा. त्याच्यानंतर दोन्ही आपले हात आपल्या पावलांच्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा. जर आपले हात पावलापर्यंत पोहोचत नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या आणि आपलं कपाळ गुडघ्यांच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण हे कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेतो तेव्हा नकळत आपले पाय गुडघ्यातनं फोल्ड होतात. तर तसं न करता आपल्याला आपले पाय सरळच ठेवायचे. हात मात्र आपले पावलांच्या जवळ किंवा जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आणि आता इथे थोडा वेळ थांबूया. आपण सूर्यनमस्कारामध्ये फक्त एक कृती करतो, आसन करत नाही. आणि आज आपण आसन करतोय, हस्तपादासन. यथाशक्ती थांबायचं आहे. पोटावरती दाब आलेला आहे. 1 2 3 4 5. उलट चाल. तिथल्या तिथेच कमरेत न सरळ व्हा. अगदी सावकाश, हात कुठेही वर न नेता तिथल्या तिथे कमरेतून सरळ. विश्रांती. मान मध्ये सैलसर सोडून विश्रांती. आपण आज पोटावरती ताण आणि दाब अशा प्रकारची आसनं करतोय. आणि आता ह्याला कॉम्प्लिमेंटरी आसन आपण थोडस कटी चक्रासन करणार आहोत. आपले हात पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही हातांची पाचही बोटं जुळून घ्या आणि ती आपल्या कमरेच्या इथे ठेवा. जसं आपण उष्ट्रासनाला हाताची स्थिती घेतो तशी स्थिती आहे. हातांची बोटं जमिनीच्या दिशेने आहेत. आणि आता सावकाश आपल्याला आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे. पोट पुढे घेऊन मान मागे सैल सोडून. आता ज्यांना असं वाटतं आपला तोल जातोय त्यांनी दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या आणि त्यानंतर मान मागे सैल सोडा आणि थांबूया. 1 2 3 4 5. उलट जा. तिथल्या तिथे सरळ. दोन्ही हात खाली. विश्रांती. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या खाली उभे राहूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे. डोळे अर्धा मिटून घ्यायचे. दोन्ही हात जोडून घ्यायचे. मनोमन आपल्या भूमध्यामध्ये उगवता सूर्य पाहण्याचा प्रयत्न करूया. नुकताच डोंगरावरून उगवणारा सूर्य, त्याची पिवळसर केशरी लालसर किरण आपल्या मुखावर पडत आहे आणि त्यातून जी ऊर्जा प्राणशक्ती निर्माण होत आहे ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. ही ऊर्जा आपल्याला दिवसभराची आपण जी काही कामे करणार आहोत त्यासाठी ती आपल्याला उपयोगी पडणार आहे, मदत करणार आहे. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी त्याच्यासारखं कर्मयोग अंश रूपाने आपल्यामध्येही यावं ही प्रार्थना आपण मनातल्या मनात करायची आहे. आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्र. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. आज थोडेसे जलद असतील, यथाशक्ती प्रयत्न करा. आपापल्या क्षमतेने स्पीड ठेवा. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 8 डावा पाय मागे चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. पूर्वस्थिती. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 उजवा पाय मागे चतुरंग दंडासन,
6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्तोत्तानासन, 12 नमस्कार. 1-2 सूर्यनमस्कार का डायबिटीज वाले आपण घेऊया. ओम खगाय नमः. 1 हस्तोत्तानासन, 2 हस्तपादासन, 3 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 4 चतुरंग दंडासन, 5 शशांकासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 शशांकासन, 10 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 11 हस्तपादासन, 12 नमस्कारासन. आणि आता शेवटचा ओम आदित्याय नमो नमः. 1 हस्तोत्तानासन, 2 हस्तपादासन, 3 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, 4 चतुरंग दंडासन, 5 शशांकासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 शशांकासन, 10 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 11 हस्तपादासन, 12 नमस्कारासन. मुखधोती, दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्राम आणि नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. बैठक स्थितीमध्ये आणि त्यानंतर शयन स्थितीत विश्राम. एका कुशीला वळून पाठीवर करून विश्राम. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर, डोळे अलगद मिटून घ्यायचे. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास पूर्णपणे सोडूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही हात आणि पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर घ्यायचे. 90 डिग्री वर हात आणि पाय. आणि हातापायांमध्ये श्वास घेत आपल्याला लांब करायचे आपल्या शरीराच्या बाजूला आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, 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 श्वास सोडत जवळ. सावकाश दोन्ही हात आणि पाय नियंत्रित जमिनीवर. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय आहे तो फोल्ड करूया. त्याचा पाऊल जमिनीवर आहे. डावा पाय 90 डिग्री वर घेऊया. डावा पाय फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. आणि आता रोटेशन. डाव्या पायाचं क्लॉकवाईज 1 टाच जमिनीकडे जाऊ दे. 2
T. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे 1, ताच जमिनीकडे 2, 3. डावा पाय नियंत्रित जमिनीवर येईल. उजवा पाय वर घ्यायचा आहे. उजव्या पायाला आपल्या हातांचा वळखा देऊया. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही कृती करायची आहे. पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडूया. सावकाश डोकं वर उचलायचं आणि आपली हनुवटी नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. अर्ध पवन मुक्तासन. 1, 2, 3, 4, 5. उलटचा. डोकं नियंत्रित जमिनीवर. हाताचा वळखा सोडून देऊया. उजवा पाय गुडघ्यातून हवेत सरळ करूया. नियंत्रित जमिनीवर. विश्रांती थोडा वेळ. हीच कृती आता विरुद्ध बाजूला. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. डावा जो आपला आता पाय आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि त्या डाव्या पायाला आपल्या हातांचा वळखा द्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून समोरून हा हातांचा वळखा द्या. उजवा पाय डोक्यात वरती घ्या 90 डिग्रीवर. उजवा पाय फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, पाय फोल्ड, सरळ. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे 1, तास जमिनीकडे 2, 3. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे 1, 2, 3. सावकाश उजवा पाय जमिनीवर येईल. डाव्या हाताची पकड जी आहे ती आता थोडीशी घट्ट करायची आहे. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट कोपर पकडायचा प्रयत्न करा. पाऊल डावं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचं आहे. उजवा पाय रिलॅक्स आहे. ज्याला सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. आणि नंतर आपलं सावकाश डोकं वर उचलून हनुवटी नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. डोळे अलगद मिटलेले आणि ते थांबूया. 1, 2, 3, 4, 5. उलटचा. डोकं नियंत्रित जमिनीवर. हाताचा वळखा सोडून द्या. डावा पाय हवेत गुडघ्यात सरळ करा. नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. विश्रांती. आहे तो श्वास सोडा. सहज श्वास ओढून घ्या. तोही श्वास पूर्णपणे सोडा. करणार आहोत आता पूर्ण पवनमुक्तासन. त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर घेऊया आणि ते फोल्ड करूया. दोन्ही पायांना आपल्या हातांचा वळखा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही कृती करा. खांदे रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. पावलं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. चेहरा शांत. पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. जोड श्वासाची आहेच. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. आता सावकाश आपलं डोकं वर उचलायचंय. आपली हनुवटी नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. 1, 2, 3, 4, 5. उलटचा. नियंत्रित. डोकं जमिनीवर. हाताचा वळखा सोडून देऊया. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करा हवेमध्ये आणि नियंत्रित जमिनीवर.
विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. पुन्हा लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती वाढली आहे की शांत आहे, संथ आहे, हे आपलं आपण तपासून पाहूया. करणार आहोत द्रोणासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ असतील, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे, खांदे रिलॅक्स, कमरेचे स्नायू रिलॅक्स. आणि आता आपल्याला एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपली अपर बॉडी, कमरेपासूनचा वरचा भाग जमिनीपासून वर उचलायचा आहे. सुरुवात करूया. दोन्ही हात, पाय आणि कमरेपासूनचा वरचा भाग जमिनीपासून वर उचलूया. आता ज्याला पटकन समजा नाही आलं उचलता, तर हातांचा स्टँड करा आणि ही कृती करा. दोन्ही पाय वर असतील आणि हात जे आहेत हे आपल्या मांडीच्या जवळ असतील. किंवा हातांचा स्टँड करा आणि दोन्ही पाय वर उचला. बस बस. थोडा वेळ थांबा. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 1 2 3 4 5. उलट चाल करा. आधी पाय जमिनीवर टेकवा, सावकाश पाय जमिनीवर येऊ दे आणि मग पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. सावकाश. विश्रांती. पोटावरती आलेला प्रेशर. आज आपली सिस्टीमच पचन संस्था आहे, त्यामुळे पोटावरती ताण आणि दाब या सगळ्याचा अनुभव तुम्ही आज घेत आहात. त्याचबरोबर पीळ. आपण अर्धमस्तकासन जे केलं तिथे आपल्याला ट्विस्ट सुद्धा जाणवला. विश्रांती. द्रोणासनामध्ये पोटावर आलेला प्रेशर आपण आता रिलीज करणार आहोत. त्याला कॉम्प्लिमेंटरी आसन भुजंगासन. त्यासाठी एका कुशीला वळून पोटावर पुढे विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पूर्ण विश्रांती. सुरुवातीला आपण करणार आहोत सुलभ भुजंगासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जुळलेले, कपाळ जमिनीवर, हातापायांच्या तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. दोन्ही हात फोल्ड करूया. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत, पावलं सिलिंगच्या दिशेने आहेत. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट जमिनीपासून वर उचलायचंय. हातांचा आधार जमिनीवरच आहे. डोळे बंद, खांदे रिलॅक्स. आणि थांबूया. 1 2 3 4 5. उलटचा. डोळे उघडायचे आहेत. सावकाश एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपलं कपाळ जमिनीवर टेकवा. दोन्ही हातांचे तळवे जे आहेत हे आता आपल्या छातीच्या जवळ येऊ दे. हाताचे तळवे आपल्या छातीच्या जवळ, हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेने आहे. आणि आता सावकाश पुन्हा एकदा आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग जमिनीपासून वर उचलायचा आहे. हाताचे तळवे जे जमिनीवर आहेत ते सुद्धा वर उचलून घ्यायचे. ते सुद्धा असे वर उचला. बरोबर. आणि नजर सिलिंगकडे. पुन्हा एकदा श्वास प्रश्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. 1 2 3 4 5. बरोबर. छान. उलटचा. आधी हाताचे तळवे जमिनीवर येऊ दे, मग आपलं कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली. विश्रांती. एका गालावर पण विश्रांती. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पण विश्रांती घ्या.
आपल्या चेस्टच्या भागावरती हलकसं प्रेशर येतो जेव्हा आपण भुजंगासन किंवा पोटावर पडून जी आसनं करतो तेव्हा नकळत आपल्या उरस्थ भागावरती सुद्धा प्रेशर येतो. तो रिलीज करण्यासाठी पाठीवर पडून विश्रांती, श्वसन मार्ग मोकळा होतोय. आणि त्या सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि बैठक स्थितीमध्ये. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मुंडी. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळ्यालगत मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे आहे, तो श्वास सोडायचा. एक सहज श्वास भरून घ्यायचा, तोही श्वास सोडा. करणार आहोत आपण आता वायू मुद्रा. आणि त्यासाठी आपले दोन्ही हात समोर असतील. पहिलं बोट जे आहे हे आपल्याला फोल्ड करायचं आहे, अंगठ्याच्या मुळाशी लावून घ्यायचं आहे. बाकीची 3 बोट आपली सरळ, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हात आपली गुडघ्यावर. बरोबर. डोळ्यालगत मिटून घेऊया. वायुमुद्रेमध्ये आपण करणार आहोत समान श्वसन. डोळे बंद आहेत, अलगद मिटलेले. पहिलं आवर्तन मी काउंटिंग करेन म्हणजे लक्षात येईल, आणि पुढची 3 आवर्तनं ही विदाउट काउंटिंगची असतात. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. संपूर्ण श्वास सोडून देऊया. 4 3 2 1. श्वास घेणं आणि सोडणं इक्वल आहे, समान आहे. पुढची 3 आवर्तनं विदाउट काउंटिंग. एक सहज श्वास भरून घेऊया. संपूर्ण श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. संपूर्ण श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. संपूर्ण श्वास सोडूया. हाताची वायू मुद्रा सोडून द्यायची आहे आणि आता दोन्ही हातांची अपान मुद्रा करायची आहे. अपान म्हणजे आपले जे मधली बोट आहेत ती त्या मधल्या बोटांची टोकं आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जुळून घ्यायचं. ही पचन संस्थेसाठी अतिशय उपयुक्त, आपलं डायजेशन जे आहे हे सुधारण्यासाठी. बरोबर, हा बरोबर बरोबर. आता हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, हात गुडघ्यांवर. डोळ्यालगत मिटून घेऊया. आणि इथे आपल्याला करायची आहेत दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन. अपान मुद्रा आपल्या डायजेशनसाठी, पोटातील विकारांसाठी अतिशय उपयुक्त. ही मुद्रा तुम्ही रिकाम्या पोटी करू शकता. आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. थांबा. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडून द्या. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. थांबूया. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया यथाशक्ती. आणि संथ गतीने श्वास सोडूया. डोळे उघडायचे. आणि आता आपण करणार आहोत अपान वायू मुद्रा एकत्रित. दोन्ही हात समोर असतील. दोन्ही हात समोर घ्यायचे. सुरुवातीला आपलं पहिलं वायू मुद्रा जे आपण करतो म्हणजे आपलं पहिलं बोट अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचंय.
अंगठा लॉक करायचा, पहिलं बोट. तर आपली पहिलं पहिलं आधी पहिलं बोट फोल्ड करा आणि ते अंगठ्याच्या मुळाशी घेऊन या आणि मग त्याच्यावर अंगठा ठेवा. हा, आता बरोबर आहे. हा, बरोबर बरोबर. आणि आता आपलं अंगठ्याचं जे टोक आहे ना, तिथे मधली जी दोन बोट आहेत, करंगळीच्या बाजूची मधली दोन बोट आहेत, ती फोल्ड करा आणि अंगठ्याच्या टोकाला जुळवून घ्या. हा, बरोबर बरोबर. आणि करंगळी ओपन असेल. बरोबर, परफेक्ट. ही आहे आपली अपान वायू मुद्रा. बरोबर आहे. हो, बरोबर दिसतंय. आणि आता हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. पुन्हा डोळ्यालगत मिटून घेऊया. अपान वायू मुद्रा ही सुद्धा आपल्या पचन संस्थेसाठी, हृदयासाठी अतिशय उपयुक्त आहे. तो श्वास सोडून देऊया. पुन्हा एकदा 3 आवर्तन दीर्घ श्वासाची. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. शेवटचा आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. हाताची आपण वायू मुद्रा सोडून देऊया. डोळे अलगद मिटलेले आहेतच. दोन्ही हात आता गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. द्रोण मुद्रेमध्ये गुडघ्यांवरती. आपला गुडघा कव्हर करा हाताने. बरोबर. आणि आता हाताची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ असतील. करणार आहोत कपालभातीची 10 आवर्तन. आहे तो श्वास सोडूया. एक सह श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. कपालभाती कृतीला सुरुवात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वसन मार्ग मोकळा. दोन्ही हात जोडून घेऊया नमस्कार स्थितीमध्ये आणि प्राणायामाचा श्लोक. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि मैत्री. प्राणशक्तीला मनोमन वंदन. मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवर. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. अनुलोम विलोमची 3 आवर्तन. बरोबर. उजवी नाकपुडी बंद. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेच. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेच. शेवटचा आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेच. हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. डोळे अलगद मिटलेले आहेत.
शरीर मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम आपण आत्ताच केलेला आहे. करूया सिद्धकारी प्राणायाम. ओठ विलग करायचे आहेत, दातावर दात लावायचे आहेत. जीभ दातांच्या मध्ये असेल. तोंडाने खोलवर दीर्घपूरक थंड हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्या, आपल्या संपूर्ण जबड्याचा भाग कंठापर्यंत गेलेला आहे. ओठ बंद, तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. ओठ विलग, दातावर दात, जीभ दातांच्या मध्ये. तोंडाने खोलवर दीर्घपूरक. तोंड बंद, थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव आणि नाकाने संथ रेच. शेवटचा आवर्तन. ओठ विलग, दातावर दात, जीभ दातांच्या मध्ये. तोंडाने खोलवर दीर्घपूरक. तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. पायांची जे पण स्थिती घेतली पद्मासन, अर्ध पद्मासन, ती सोडून साधी मांडी घालायची. साधी बैठक. हातांची ज्ञान मुद्रा. डोळ्यालगत मिटलेले. लक्ष आपल्या ज्ञान मुद्रेकडे. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळलेली आहेत. त्या टोकामध्ये हलकासा प्रेशर आणा, दाब आणा आणि तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे आणि त्यातून जे व्हायब्रेशन निर्माण होत आहेत त्या स्पंदनांकडे आपलं मन केंद्रित करून घेऊया, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. प्राणस्पंदनांची अनुभूती. मन शांत होण्यासाठी, चित्त एकाग्र होण्यासाठी प्राणस्पंदनांची अनुभूती. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये, कपाळावर कोणतीही आटी नाहीये. साधी बैठक घालायला हरकत नाहीये किंवा आहे त्या बैठकीमध्ये स्थिर राहूया. दोन्ही पाय, गुडघ्यांचे स्नायू, तिथले जॉईंट्स, तिकडे काही ताण वाटतोय का त्याकडे लक्ष देऊया. आपल्या पोटरीचा भाग, तिथे कुठला प्रेशर किंवा ताण वाटतोय का इथे लक्ष देऊया. तो भाग मनाने शिथिल करूया. संपूर्ण उजवा आणि डावा पाय आहे त्या बैठकीमध्ये स्थिर आहे का, रिलॅक्स आहे का हे आपलं आपण तपासूया. आणि ज्या भागामध्ये ताण वाटतोय तो भाग मनाने शिथिल करूया. हातांची ज्ञानमुद्रा आहेच. हाताची कोपर शरीराच्या जवळ आहेत, खांदे रिलॅक्स आहेत. पाठीचा कणा समस्थितीमध्ये, मान मध्यभागी. पोटाचे स्नायू रिलॅक्स, छातीचे स्नायू रिलॅक्स. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैलसर सोडलेली आहे. कपाळावर, डोळ्यांवर कोणताही ताण नाहीये. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. आपण केलेली साधना, तिचं समाधान, तिचा आनंद आपल्या चेहऱ्यावर. शरीर मनाचं स्वास्थ्य हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. ही भावना आपल्या मनामध्ये आणि आपली या दिशेने योग्य वाटचाल सुरू आहे. आणि त्यासाठी स्वतःबद्दल एक कृतज्ञता भाव मनामध्ये असू दे. करणार आहोत 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. ओम. ओम.
श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गतीही कमी झालेली आहे. प्रचंड शांतता, समाधान शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर याचा आपण या क्षणी अनुभव घेत आहोत. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. आज आपल्याला दिवसभर जी काही कामे करायची आहेत त्या कामासाठी पोषक अशी सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास, इच्छाशक्ती आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहे. आणि यासाठी आपण आपल्या इष्ट देवतेचं मनापासून आभार मानूया. त्याने आपल्याला सुंदर शरीर दिलेलं आहे आणि तेवढंच सुंदर मनही दिलेलं आहे. आणि हा शरीर मनाचं स्वास्थ्य उत्तम ठेवण्याची काम किंवा ती जबाबदारी ही आपली आहे. आणि त्यासाठी उचित अशी योग साधना आपण नित्यनेमाने यथाशक्ती करत आहोत. मनोमन आपल्या आई वडिलांचं सुद्धा स्मरण करूया, गुरुजनांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया. आणि शांती पाठ दोन्ही हात जोडून घ्यायचे. सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक. शरणागत भाव, समर्पण भाव आपल्या मनामध्ये. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. थँक्यू. भेटूया उद्या सकाळी 6:30ला. आणि तुमचे पुन्हा एकदा मंजुश्री ताई अभिनंदन. आणि तुम्हाला जर पुढे काही गरज लागली किंवा काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला विचारू शकता. मी सांगेन तुम्ही. ओके, चला भेटूया उद्या सकाळी 6:30. मीटिंग एंड करते.